तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला इयत्ता 10वी अक्षर भारती या माध्यमातला धडा 15वा खरा नागरिक हा लेसन, हा जो पाठ आहे हा तुम्हाला इथे दिसत आहे. आणि याचे जे लेखक आहेत ते सुहास बारटक्के आहेत. सुहास बारटक्के यांची ही प्रतिमा आपल्याला इथे लक्षात येते. पण हा लेसन सुरू करण्या अगोदर आणि लेखकांची इन्फॉर्मेशन घेण्या अगोदर खरा नागरिक, नागरिक म्हणजे काय, आपण या संकल्पनाचा जरा अर्थ बघूया. म्हणजे माझी अशी इच्छा आहे की तुमच्यापैकी कोणीतरी एकाने नागरिक म्हणजे काय आणि खरा नागरिक म्हणजे नक्की काय असतो. कारण हे जे सेंटेन्स आहे ना, हे जे वाक्य आहे, हे वाक्य कुठेतरी आपल्याला रिलेटेड आहे, पण ते का आहे, कसं आहे, हे तुम्हाला सांगायचंय. ओके, ट्रू सिटीजन. पण सिटीजन, आपण एक ऍज अ सिटीजन म्हणून आपले काय कर्तव्य असायला पाहिजे? काहीतरी कर्तव्य असायला पाहिजेत ना. आपल्याला ऍज अ सिटीजन म्हणून आपली कर्तव्य आहेत की नाही देशाप्रती, आपण जिथे राहतो. व्हेरी गुड दृष्टी. रिस्पॉन्सिबल असणं खूप महत्वाचं आहे. व्हेरी गुड. नियमांचे पालन करणारे. व्हेरी गुड. बरोबर. एक सिटीजन म्हणजे आपल्याला देशाचे काही नियम आहेत, ते नियमांना धरून चालणं आवश्यक आहे. देशाला स्वच्छ ठेवणं हा एक आहे. व्हेरी गुड साहिल. निकेता, लोकांना मदत करणे, क्लीननेस. व्हेरी गुड. ओके. हा, काळजी घेणं. आपण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची सगळ्या गोष्टींचा सांभाळ करणं. जसं आपण आपली घरातली जी जबाबदारी आपण पार पाडतो. हो, व्हेरी गुड. अवेअर असायला पाहिजे हिरण. सगळ्या म्हणजे एक खरा नागरिक म्हणजे काय, तर आपल्याला आपल्या देशाप्रती, राष्ट्राप्रती जी काही नियमावली आपल्याकडे आहे त्या नियमावलीला आपण अनुसरून चालायला हवं. काही लोकांची जी जबाबदारी अशी, म्हणजे काही जण इतकी जबाबदारीने वागत असतात की ते म्हणजे आपल्या म्हणजे जसं मगाशी हिरलने सांगितलं की अवेअर असायला पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीला, म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो, म्हणजे आपल्या घरात कोणी अनोळखी व्यक्ती येऊ नये जशी आपण काळजी घेतो, आपल्याला आपल्या घराला कोणी नुकसान पोहोचू नये असं आपण विचार करत असतो, तसाच एक खरा नागरिक हा देशाप्रती, राष्ट्राप्रती विचार करत असतो आणि ते करायला हवेत. ते करायला हवेत. आणि म्हणूनच आपण आपला जो देश आहे तो सुरक्षित ठेवू. आपण काळजी घ्यायला हवी. आपल्याला हे सगळं करायला पाहिजे. फक्त पोलीस, फक्त यंत्रणा यांचं फक्त त्यांनीच काम करणं आवश्यक नाहीये. यंत्रणा आवश्यक आहेत आपल्यासाठी, पण प्रत्येक ठिकाणी जिथे पोहोचू शकत नाही तिथे मात्र सामान्य नागरिकाचे काही म्हणजे त्यांचे काहीतरी एक कर्तव्य असतात, ते कर्तव्य त्यांनी बजावले पाहिजेत. आणि कुठेतरी हाच लेसन आपल्याला एक सामान्य व्यक्तीने, म्हणजे आपल्यासारखं सामान्य व्यक्तीला सुद्धा कसे अधिकार असतात आणि कशा प्रकारे आपण त्या अधिकारांचा वापर हा इतरांच्या भल्यासाठी कसा करायला पाहिजे. येस नीरज, व्हेरी गुड. कॉन्स्टिट्यूशन नुसार वागायला पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपण खरंच करायला हव्यात असं इथे आपल्याला सांगितलं गेलं आहे. पण खरा नागरिक म्हणजे एक अशी गोष्ट, एक उदाहरण आपल्याला सुहास बारटक्के यांनी आपल्याला दिलेलं आहे, जेणेकरून त्यांनी आपल्याला लक्षात आणून दिलेले आहे की कशा प्रकारे आपण खरा नागरिक आपल्यामध्ये जागृत असतो. पण ते जागृत केव्हा आणि कसं करायला पाहिजे, स्वतःला देशाविषयी किंवा आपल्या राज्याविषयी, जिथे आपण राहतो त्या ठिकाणाविषयी कसं सतर्कता राखायला पाहिजे, याचंच हे उदाहरण देणारा हा पाठ आहे. आणि याची पाठाची प्रस्तावना असायला पाहिजे. सुहास बारटक्के यांचा हा लेसन आहे.
प्रसिद्ध लेखक, पत्रकार आहेत ते. वडापाव, कोकणातल्या आडवाटा, कोकणातील देवालये, कोकण निसर्ग याग, साद मयुराची इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. किशोर, लोकनाट्य, भटकंती, वसंत या मासिकांमधून विपुल लेखन. उत्कृष्ट बाल साहित्य पुरस्कार प्राप्त. प्रस्तुत पाठात लेखकाने शालेय विषय अभ्यासताना ते फक्त अभ्यासायचे नसून त्या 3 मूल्य आचरणात आणायची असतात, हे निरंजनच्या व्यक्तिरेखेतून स्पष्ट केलेले आहे. निरंजनने दाखवलेले प्रसंगवधान उल्लेखनीय आहे. निरंजनने दाखवलेलं जे प्रसंगवधान आहे त्यामध्ये असलेलं त्यांचं त्याची असणारी ही जागरूकता आपल्याला लक्षात येते. आणि हे सुहास बारटक्के यांची काही पुस्तकं आहेत, जी प्रसिद्ध पुस्तकं आहेत. कोकणातली देवालये आणि बाल्य हे एक आहे त्यांचं. किशोर कथा, साद मयुराची, असे काही पुस्तकं आहेत त्यांची, जी कथा संग्रह आहेत ती प्रसिद्ध आहेत अशी. आपण ह्या पाठाला सुरुवात करतोय. मला वाटतं स्क्रीनवर सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय. ओके, आपण सुरुवात करतो. पहिला आपला जो परिच्छेद आहे, या परिच्छेदानुसार आपण पुढे जाऊया. खर तर निरंजन आज भल्या पहाटेस उठून अभ्यासाला बसला होता. आज शेवटचा नागरिकशास्त्राचा पेपर. तो झाला की संपलीच परीक्षा. इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र तिन्ही विषयांचा केवढा अभ्यास करावा लागतो, त्यात हे नागरिकशास्त्र जरा अवघडच. नागरिकशास्त्र म्हणजे आपल्याला याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणू बरं? मला वाटतं आता सध्याला तुमचं हिस्ट्रीच्या जे लेक्चर आहेत ते सध्या आता तुम्हाला हे शिकवत आहेत. पॉलिटिकल, येस, सायन्स स्टडी. ओके, तर हा जो काही विषय आहे नागरिकशास्त्राचा, हा विषयाचा त्यांचा आतापर्यंतचा परीक्षा त्यांची जी काय आहे ते आता हा शेवटचा पेपर होता त्यांचा. आणि निरंजन जो आहे, निरंजन अगदीच भल्या पहाटे उठून अभ्यासाला बसला. आता प्रत्येकाला ना अभ्यासाची एक वेळ आपण ठरवलेली असते. आपण प्रत्येक जण या ठराविक वेळेला अभ्यास करत होतो. पेपर म्हटलं, आता आपण लॉकडाऊन आहे त्यामुळे आपण बेंचवर बसून पेपर लिहू शकत नाहीये, पण लवकरच तेही दिवस येतील आपले की जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर हे सगळं अनुभवायला भेटेल. पण पेपर म्हटलं की त्या दिवसाचं, त्या पेपरचं इतकं काही आपल्याला टेन्शन असतं की कशा प्रकारे आपण तो पेपर सॉल्व्ह करायला पाहिजे, काय काय येईल, काय काय वाचायला पाहिजे, काय काय नको, या सगळ्यामध्ये आपण घडून गेलेलो असतो. त्या दिवशी मात्र आपण सगळेच जण, काहींना सकाळी उठून अभ्यास करायला आवडतो, वाचायला आवडतं, तर काहींना रात्र अगदी त्यांना जागरण करून सुद्धा आवडतं. तर अशा प्रकारे काहींचं असं असतं की सकाळी उठल्याबरोबर त्यांचा अभ्यास जो आहे केलेला तो अगदी चांगला लक्षात राहतो. तसाच हा जो निरंजन आहे, हा निरंजन ज्याला सकाळीच अगदी पहाटे उठून, त्याला भल्या पहाटे म्हणजे अगदीच पहाटे उठून तो अभ्यासाला बसला आणि त्याचा शेवटचा नागरिकशास्त्राचा हा पेपर होता. आणि ही परीक्षा झाली की मात्र इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र तीनही विषयांचे केवढा अभ्यास करावा लागतो, त्यात हे नागरिकशास्त्राचा जरा अवघड म्हणजे आपला जो एसएस सोशल स्टडीचा जो हा पार्ट आहे, या पार्ट मध्ये आपल्याला एवढं सगळं स्टडी करावं लागतं असं त्याचं म्हणणं आहे. पहाटेची सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते, हे भेडसावळे गुरुजींनी दिलेला सल्ला अगदी योग्य होता. सकाळच्या टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो. शरीरही पुरेशा विश्रांतीमुळे ताजेतवानं बनलेलं असतं. प्रसन्न वातावरणामुळे मनही अभ्यासात चटकन लागू शकतं. म्हणजे सरांचं काय म्हणणं होतं आतापर्यंत की सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता तेव्हा मात्र आपण प्रसन्न असतो, आपला थकवा निघून गेलेला असतो, आपल्याला आपल्या चेहऱ्यावर, आपल्या
आपल्यामध्ये एक टवटवीतपणा, एक प्रसन्न वातावरण असतं. सकाळचं वातावरण तर खरंच प्रसन्न असतं. सकाळचं तो अनुभव म्हणजे इतका शांत, हवेमध्ये अगदी आल्हादपणा असतो, अतिशय गारवा असतो आणि अशा वेळी आपण उठून सकाळच्या वेळी एक एक शब्द जेव्हा वाचतो ना, तो सगळा लक्षात राहण्यासारखा असतो. आणि म्हणून इथे आपल्याला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपण हे सगळं अनुभवायला पाहिजे. हवेत सुखद गारवा असतो, दुरून एखादी भुपाळी रेडिओवरचं आवडतं भक्तिगीत ऐकू येत असतं. आता भुपाळी म्हणजे काय, तर एखाद्या दूरवर मंदिरामध्ये गायली जाणारी आरती किंवा एखादं रेडिओवरचं सकाळी सकाळी बरेच जण भक्तिगीत ऐकत असतात ना, तर ती जी भक्तिगीत आहे ती भक्तिगीत पण आपण बऱ्याचदा ऐकत असतो आणि हे सगळं त्या सकाळच्या वातावरणामध्ये होत असतं. ते नसेल तर पक्ष्यांचं सुमधुर संगीत साथीला असतंच. अशा आल्हाददायक वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोक चटकन पाठ होतो. आता संस्कृत भाषेचा हा जो एखादा श्लोक जो आहे, तो श्लोक जो काय म्हणतात की तो या एवढ्या आल्हाददायक वातावरणामध्ये नक्कीच पाठ होऊ शकतो. एरवी न कळालेलं गणित चटकन कळतं, त्याची रीतही लक्षात राहते. आता रीत म्हणजे काय, त्याचे जे स्टेप्स असतात, जी पद्धत असते, एखादं गणित सॉल्व्ह करायचं असेल, ते गणित सॉल्व्ह करण्यासाठी जे काही आपली मॅथ्सची जी काही मेथड असते, ती मेथड जी आहे म्हणजे रीत जी आहे ती लक्षात राहते. हा निरंजनचा अनुभव. त्यामुळे भेडसावळे गुरुजींचा हा सल्ला त्याला मोलाचा वाटे. निरंजनची गुरुजींवर अपार श्रद्धा होती. तसंच गुरुजींचंही निरंजनवर खूप प्रेम होतं. तो त्यांचा लाडका विद्यार्थी होता, कारण तो अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा आणि अभ्यासही. या जगात त्याचं असं कुणी नव्हतंच. दूरदूरच्या नात्यातल्या एका मावशीच्या घरी चिपळूण शहरालगतच्या एका उपनगरात तो राहायचा. उपनगरात म्हणजे एका छोट्याशा गावालगत तो तिथे त्या गावातल्या एका गावामध्ये राहत होता. गावापासूनच दूर डोंगरांच्या पायथ्याशी हे मावशीचं घर होतं. आई वडील लहानपणीच वारले. काही दिवस मामाने सांभाळ केला आणि मग कामासाठी म्हणून चिपळूणला आणलं. या मावशीकडे आणून सोडलं आणि तोही मुंबईला निघून गेला. तो कायमचाच. जाताना मोलाचा सल्ला मात्र देऊन गेला. रडत बसू नको. शेण गोठा वगैरे जी कामे पडतील ती सारी कामं कर. मावशी देईल ते खा आणि इथंच राहा. मावशी तुला शाळेतही घालणार आहे. बघा, ज्या मामाने म्हणजे आई वडील नाहीयेत त्या पोरक्या असलेल्या ह्या निरंजनला त्याच्या मामाने काही दिवस सांभाळ केला, पण त्या म्हणजे लोकांची परिस्थिती बघा कशा प्रकारे येऊ शकते की आपण आता तरी आपण खूप चांगले आहोत, चांगल्या परिस्थितीत जगत आहोत, पण सांगता नाही येत आपल्याला कोणती परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि ह्या निरंजनवर आई वडील नसल्या कारणाने कशा प्रकारची परिस्थिती ओढावली होती हे आपल्याला इथे लक्षात येतं की मामाने त्याचा काही दिवस सांभाळ केला, पण नंतर मात्र मामाने त्याला त्याच्या मावशीकडे आणून सोडलं आणि हेही सांगितलं की रडायचं नाही, इथे येऊन रडायचं नाही. जी काही कामं मिळतील, जे काही मिळेल ते खा, काम कर, पण मात्र इथेच राहा आणि तुला मावशी शाळेत सुद्धा घालणार आहे. म्हणजे त्याला एक प्रकारचं सांगून अशा प्रकारे बजावणी केली होती की तुला इथेच राहायचं आहे आणि इथेच तुला राहून काम करायचं आहे. आणि अशा प्रकारे हा पॅरेग्राफ आपण इथे पाहिलाय. शब्दार्थ पाहूया याचा. भल्या पहाटे म्हणजे नुकतेच तांबडे फुटण्याच्या वेळेला. नुकतेच तांबडे फुटण्याच्या वेळेला म्हणजे काय की नुकताच जेव्हा सूर्य उगवतो त्यावेळेसची ही वेळ. अवघड म्हणजे कठीण, सल्ला म्हणजे शिकवण किंवा उपदेश, सुखद म्हणजे सुखावणारा आल्हाददायक, गारवा म्हणजे थंड वातावरण, सुमधुर म्हणजे अतिशय गोड, अपार श्रद्धा म्हणजे प्रचंड विश्वास. अपार श्रद्धा म्हणजे काय तर प्रचंड विश्वास. वाक्यप्रचारांचा अर्थ बघा, सल्ला देणे, उपदेश देणे.
नाव दाखल करणे, प्रवेश घेणे, वार लावून जेवणे, आठवड्याचे 7 दिवशी वेगवेगळ्या कुटुंबात पाहुणा म्हणून भोजन करणे. म्हणजेच काय तर एक प्रत्येक घरामध्ये दररोज ठरवल्याप्रमाणे एखाद्या घरामध्ये एक एक दिवशी त्याचं जेवण असे. म्हणजेच काय तर त्याला त्या घरी जेवायला बोलावलं जायचं. यालाच म्हणतात वार लावून देणे. श्रद्धा ठेवणे म्हणजे काय मनापासून विश्वास असणे. श्रद्धा ठेवणे म्हणजे काय मनापासून विश्वास असणे. मला वाटतं इथपर्यंतचे सगळे जे शब्दार्थ आहे ते तुम्ही नोट डाऊन केलेले असावेत. ओके, आपण पुढच्या पॅरेग्राफवर जातोय. पुढच्या पॅरेग्राफला आपण पाहतोय परिच्छेद दुसरा हा. मामा गेला तो पुन्हा परतला नाही. मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा. घरातल्या सर्वांशी त्याने जमवून घेतलं आणि शाळेत नाव दाखल केलं. मावशीची परिस्थिती यथातथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा. पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून भेडसावळे गुरुजींनी त्याला थोरा मोठ्यांच्या घरी वार लावून दिले. दररोज एकेकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा. मग तिथून शाळेत. संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर राहायचा. सकाळी लवकर उठून घरातली गोठ्यातली सारी कामं आटपून अभ्यासाला बसायचा. आता घरातलं आणि गोठ्यातलं काम, गोठा म्हणजे काय तर जिथे गाई गुरं बांधली जातात तो म्हणजे गोठा. तर अशा ठिकाणी तो सगळं अशा वेळी तो सगळं काम वगैरे आवरून, म्हणजे एकतर त्याला वार लावून दिलेले होते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरामध्ये. भेडसावळे गुरुजींनी त्याची मात्र ही सोय केली होती, म्हणजे पोटात माणसाच्या अन्न असेल ना तर तो अभ्यास नक्कीच चांगला करू शकतो. पण पोटातच काही नाहीये तर त्याला कितीही म्हटलं की अभ्यास कर तर ते होऊ शकत नाही. आणि हीच काळजी भेडसावळे गुरुजींनी इथे घेतलेली आहे. आणि म्हणून ह्या लहानग्या निरंजनला मात्र म्हणजे भेडसावळे गुरुजींनी इथे काय केलेलं आहे की त्याची सोय केलेली की वार लावून कसं ह्याला जेवण मिळेल, पोटभर अन्न कसं भेटेल. आणि मावशीची परिस्थिती यथातथच असल्याने म्हणजे जेमतेमच होती, कशी तरी तिचेच दिवस चालले होते, पण तरी देखील शाळेत नाव दाखल केलेलं होतं. आणि अशा या निरंजनची सोय इथे आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून भेडसावळे गुरुजींनी त्याला थोरा मोठ्यांच्या घरी वार लावून दिले. आणि दररोज एकेकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा. तो काय करायचा, प्रत्येकाकडे काही दिवस तो म्हणजे एकेकाच्या घरी जेवायला जात असे. आणि तिथून तो मग काय शाळेतून आल्यानंतर संध्याकाळी घरची कामं, थोरा मोठ्यांचे म्हणजे की जे आपले घरातली मोठी मंडळी आहेत, जी गावातली मोठी मंडळी आहेत, ज्यांचं नाव मोठं आहे, अशा लोकांच्या घरी त्याला वार लावून दिले होते. श्रीमंत म्हटलं तरी चालेल, गोरगरिबांच्या घरी पण आपण म्हणतो, असं काही गरजे नाही माणूस पैशानेच मोठा असला पाहिजे. थोरा मोठ म्हणजे काय तर गावात नावाजलेले, ज्यांची इज्जत केली जाते, अशा लोकांच्या घरी सुद्धा म्हणजे त्यावेळी भेडसावळे गुरुजींनी त्याची सोय केलेली होती. असा हा थोरा मोठाच्या घरी असा हा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि त्यानंतर मग तो संध्याकाळी घरी मावशीकडे यायचा, घरातली कामं करायचा, गोठ्यातली साफसफाई करायचा, एवढं सगळं तो करत असे, एवढं सगळं तो अभ्यास करत असे. आणि अशी ही निरंजनची परिस्थिती आपल्याला इथे पाहायला लक्षात येते. गुरुजींवर त्याची खूप श्रद्धा ठेवायची आणि परीक्षेत पहिला नंबर पटवायचा. त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्च भेडसावळे गुरुजी करायचे. गुरुजींनी त्याला सांगितले की जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे तोपर्यंत मी सारा खर्च करीन आणि वारही लावून देईन, नाहीतर नाही. गुरुजींचं हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन जटून अभ्यास करायचा. गुरुजींचं हे जे वाक्य आहे, हे वाक्य ऐकून तो अगदी अक्षरशः झटून अभ्यास करायचा. कारण त्याला माहितीये
त्याला हे लक्षात होतं की जर माझा पहिला नंबर असेल, सरांचं काय अट होती की जर पहिला नंबर पटकावणार असशील तरच मी तुझ्यासाठी हा एवढा सगळा खर्च करेन, नाही केलास तर मात्र तुला शिक्षणही घेता येणार नाही. आणि याच हव्यासापोटी म्हणजे शिक्षणाच्या हव्यासापोटी इथे मात्र निरंजनने झटून अभ्यास केलेला आहे. म्हणजे अक्षरशः पूर्ण मेहनत घेऊन त्याने अभ्यास केलेला आहे. आज नागरिकशास्त्राचा अभ्यास करत असताना आधीचे सगळे पेपर चांगले गेले असल्याने तो मनोमन खुश होता. नागरिकांची कर्तव्य कोणती, उत्तम नागरिक कुणाला म्हणायचे, लोकसभा म्हणजे काय, ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो, साऱ्या प्रश्नांची उत्तरे त्याला धडाधड येत होती. अभ्यास करता करता किती वेळ लोटला कुणास ठाऊक. निरंजन ताडकन उठून उभा राहिला. 9 वाजून गेले होते. 10:30 ची परीक्षा. त्याआधी देशमुखांकडे जायचं होतं. केवढं तरी लांब चालायचं होतं. भरभर आवरून तो निघाला. म्हणजे अभ्यास करता करता त्याला लक्षातच आलं नाही की त्याने कशा प्रकारे वेळ घालवला. आणि 10:30चा पेपर, इथे मात्र 9 वाजले. शाळा दूरवर असल्याने जे काही आहे ते त्याला चालतच प्रवास करावा लागायचा. आणि मग आता मात्र जेवण करून परत पुढे आपल्याला अभ्यासाला म्हणजे परीक्षेला जायचंय, हे सगळं लक्षात ठेवून तो बरोबर निघाला. या पॅरेग्राफचे तुम्हाला शब्दार्थ आहेत. यथातथाच म्हणजे जेमतेम, प्रगती म्हणजे भरभराट, उत्कर्ष, कर्तव्य म्हणजे कामगिरी, लोकसभा म्हणजे काय तर लोकशाही शासन यंत्रणेतील लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी. जे आपण निवडणूक लढवतो, लोकसभेच्या ज्या निवडणुका होतात तेव्हा मात्र आपल्यासारखे सामान्य लोक जेव्हा निवडणुकीच्या दरम्यान एखाद्या व्यक्तीला निवडून देतात, तो म्हणजे आपला प्रतिनिधी पण असतो. तो प्रतिनिधी म्हणजे सर्वोच्च सभेचा असतो. आणि ह्याचे वाक्यप्रचारांचा अर्थ बघा. पहिला नंबर पटकावणे म्हणजे काय, परीक्षेत सर्वोत्तम श्रेणी मिळवणे, झटून अभ्यास करणे, चिकाटीने खूप अभ्यास करणे. आणि वेळ लोटणे म्हणजे काय तर वेळ जाणे, खूप वेळ निघून गेलेला होता असा. आता परिच्छेद 3 बघूया. मावशीचं घर गावाबाहेर डोंगर पायथ्याशी म्हणजे काय, डोंगराच्या लागून जी खाली जागा असते त्या ठिकाणी या मावशीचं घर होतं. मध्ये एक नदी ही लागायची. पूर्वी ही नदी पाण्यात उतरून चालत पार करायला लागायची. म्हणजे पूर्वीची जी परिस्थिती होती की त्या नदीतून रस्ता पार करून म्हणजे नदीत उतरून ओलं चिंब होऊन ती मात्र पार करावी लागायची. परंतु आता कोकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला. पुलाच्या एका बाजूने लोकांसाठी पायवाटही ठेवली होती. पायवाट म्हणजे काय की लोकांनी पायाने म्हणजे लोक पायी चालता येतील अशी ही थोडीशी वाट त्यांनी म्हणजे थोडासा रस्ता त्यांनी ठेवलेला होता. वाटेत त्याला भला मोठा दगड पडलेला दिसला. भला मोठा दगड ठेवलेला त्याला दिसला. कुणीतरी कामासाठी घेतला असेल आणि पुन्हा तसाच ठेवून दिला असेल. निरंजनने तो दगड उचलून बाजूला ठेवला आणि त्याला लोकांच्या या बेफिकीर प्रवृत्तीचा भयंकर राग येईल. बेफिकीर प्रवृत्ती म्हणजे अतिशय बेपर्वा, ज्यांना काळजीच नाही अशा ह्या प्रवृत्तीचा म्हणजे असा जो काही त्यांचा स्वभाव आहे, जे काही वागणं आहे, ह्या वागण्याचा त्याला खूप राग येत होता. तुम्ही विसरलात पण दुसरा खेचकाळून जीवाला मुकतो त्याचं काय, असंच त्याचं म्हणणं. म्हणजे हे अगदीच बरोबर आहे. आपण बऱ्याचदा काही जण ना पाहतो की रस्त्याला कधी कधी काचा पडलेल्या आहेत, कोणीतरी कोणाकडून काहीतरी चुकून फुटलं जातं. पण आपल्या सगळ्यांची एक कर्तव्य आहे की कितीतरी लोक त्या रस्त्याने येत जात असतील. आपण निघून गेल्यानंतर ना तिथे कित्येक लोक येऊन जात असतील, पण तिथे मात्र येत जात असताना
हे लक्षात येत नाही की एखाद्याला ही काच लागेल, ही काहीतरी दगड लागेल, याची काळजी आपण न करता आपण सरळ निष्काळजीपणाने कधी कधी काही जण निघून जातात आणि मग त्याचा परिणाम काय, कधीतरी दुसऱ्याला दुखापत होते. आणि हीच दुखापत बऱ्याचदा आपण बघतो की रस्त्यामध्ये भले मोठे दगडही कधी कधी ठेवले जातात, विनाकारण हे सगळं घडत असतं. काही जण म्हणजे काय कोण कोण जाणे, म्हणजे ते जाणून बुजून केलं जातं की ठरवून असतं का काही. आपण बऱ्याचदा पाहतो म्हणजे ट्रॅफिक पोलिसांनी जर हे काही केलेलं असेल त्यांच्या कामानिमित्तासाठी किंवा काही कारणास्तव केलं असेल तर ती गोष्ट वेगळी राहते. पण बऱ्याचदा आपण असं पाहायला मिळतं की कित्येकदा आपण निष्काळजी प्रवृत्तीच्या लोकांना आपण बघत असतो. अगदी तेच नाही तर हे तर दगड झाला, हे तर दगडाचं उदाहरण झालं. पण त्याचबरोबर मला असं म्हणायचंय की इथे कित्येक वेळा असंही होतं की लोक बेपर्वाह प्रवृत्ती अशी असते की कचरा म्हणा, आज इतकं काही सोय केलेली आहे आपल्या नगरपालिकेने, तरी देखील कचरा आपल्याला पाहायला मिळतो. आणि हेच बेपर्वाह जी प्रवृत्ती आहे ना तीच नकोशी आहे. सर्वांनी जाणीवपूर्वक वागलं तर मग आपल्याला कोणत्याच गोष्टींची आपल्याला काळजी करणं किंवा दुसऱ्यांसाठी, आपल्यासाठी नाही पण दुसऱ्यांसाठी तरी नक्कीच काम करावं असं वर्तन प्रत्येकामध्ये असायला पाहिजे. पुढे बघूया आपण. निरंजन पुलावर पोहोचला तेव्हा 9:30 वाजून गेले असावेत. आता 9:50 ची गाडी येईल. धाडधाड आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल. ही कोकण गाडी किती छान दिसते, पण दिसते न दिसते तोच लगेच बोगद्यात शिरते. बोगदा मीन्स काय तर टनल. आपण डोंगरातून जाणारे जे टनल बघतो रेल्वेचे, त्याला म्हटलं जातं, त्याला बोगदा असं म्हटलं जातं. काय मजा घेत असेल नाही गाडीतून जायला. म्हणजे निरंजनला हेही माहित नाही की गाडीतून जाताना किती मजा येत असते आणि हेच त्याला अनुभव इथे पाहायला आपल्याला मिळतो. आपणही मोठं झाल्यावर गाडीतून फिरू या विचाराने तो हुरळून गेला. तोच त्याचं लक्ष डाव्या बाजूस रुळाखाली पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडाकडे गेलं. म्हणजे जे मोठा असा खड्डा होता त्या खड्ड्याकडे गेलं. हे छिद्र कसलं, म्हणजे हे जे होल आहे, छिद्र मीन्स होल, हे कसलं, रोज नसतं बुवा असं म्हणता त्याने जवळ जाऊन पाहिलं तर कुणीतरी कॉन्क्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेडेवाकडे करून ठेवल्याचं त्याच्या ध्यानी आलं. निरंजनला आश्चर्य वाटलं. बघा किती मोठी गोष्ट त्याला लक्षात आली. रोज येणारा जाणारा माणूस, जो एखादा व्यक्ती एखाद्या रस्त्यावरून सतत जात असेल ना, त्याला लक्षात येतं की तिथे काहीतरी एखाद दिवशी बदल घडला तर तो लक्षात येऊनच जातो. आणि असंच निरंजनच्या सुद्धा लक्षात आलं. तो जर त्याच्या पेपरच्या नादात सरसर निघून गेला असेल, आता कित्येक लोक गेले असतील काय कोण जाणे, पण निरंजनच्या मात्र ते लक्षात आलं. त्यांनी पाहिलं हे भगदाड काय आहे, हे काय कसलं छिद्र आहे. आणि त्यांनी जाऊन जे जवळ पाहिलं ते पाहिलं तर इतकं भयानक कृत्य दिसलं की कोणीतरी ते मुद्दाम होऊन ते कॉन्क्रीट फोडलेलं होतं. रूळ जे आहेत ते वेडेवाकडे करून ठेवलेले होते. निरंजनला ज्या गाडीचं, ज्या कोकण रेल्वेचं कौतुक होतं, की ती कौतुक असं की ती झरझर येणारी ती ट्रेन आणि पटकन त्या बोगद्यामध्ये शिरून जायची, हे पाहायला त्याला आवडायचं. पण आता मात्र त्याला माहित झालं की आता त्या रेल्वेचं रूळच उकडून कोणीतरी ठेवलेले होते. रात्री 2 वाजता शेवटची गाडी इथून जाते. त्यानंतर पहाटेस कुणीतरी हा उपद्व्याप जाणीवपूर्वक केला असावा. आता प्रवाशांनी भरलेली 9:50 ची गाडी येईल. निरंजन एकदम सावध झाला. गाडी आली तर भयंकर अपघात होईल हे त्याच्या लक्षात आलं. निरंजन नागरिकशास्त्राचा पेपर देशमुखांचं जेवण सारं विसरला. त्याच्या डोळ्यासमोर धाडधाड आवाज करत येणारी रेल्वेगाडी दिसू लागली. कानठळ्या बसवणारा आवाज आणि लोकांच्या किंकाळ्या कानात घुमू लागल्या. स्टेशन इथून खूप दूर होतं. 3-4 किलोमीटर तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती. मग नापास, भेडसावळे गुरुजींची मदत बंद,
शिक्षणही बंद, रेल्वेचे फिरण्याचं स्वप्न अपुरच राहणार होतं, परंतु मन मानायला तयार नव्हतं. त्याने क्षणभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. तो स्टेशनात शिरला तेव्हा 9:50 ची गाडी नुकतीच आली होती. आता 5 मिनिटात ती सुटणार होती. म्हणजे निरंजन जो आहे त्याला मात्र हे लक्षात आलं की हे जे काही प्रकार आहे हे रेल्वे प्रशासनाला कळायला हवा, तिथल्या अधिकाऱ्यांना समजवायला हवं. पण हे सगळं करायला जाणार कसं? एवढ्या 3-4 किलोमीटर जर मी परत तिथपर्यंत गेलो तर माझी परीक्षा बुडेल, मला जी अट घातलेली आहे भेडसावळे गुरुजींनी ती अपूर्ण राहील, ते बंद होऊन जाईल आणि शिक्षण बंद तर माझं स्वप्न सुद्धा अपुरच राहील, म्हणजे माझं स्वप्न सुद्धा पूर्ण होणार नाही. आणि हे सगळं तो त्याच्या डोळ्यासमोर सगळं तरळत असताना त्याने विचार केला आणि विचार करून तो सरळ स्टेशनच्या दिशेने निघाला आणि तिथे त्याला मात्र ही ट्रेन तिथे उभी राहिलेली दिसली. या पॅराग्राफचे शब्दार्थ पहा. झपाझप म्हणजे बराबर जलद, बेफिकीर म्हणजे बेपरवा, प्रवृत्ती म्हणजे स्वभाव वर्तन, ठेचकाळून म्हणजे काय? ठेच लागून किंवा धडपडून, दिमाखात म्हणजे रुबाबदार ऐटीत, भगदड म्हणजे मोठा खड्डा, छिद्र म्हणजे भोक किंवा होल असा शब्द आहे. कॉन्क्रीट म्हणजे सिमेंटचा असलेला कोबा, घातपात म्हणजे काय? तर वाईट कृती, उपद्व्याप म्हणजे काय? घोटाळा, त्रासदायक कृती, जाणीवपूर्वक म्हणजे काय? मुद्दामहून कानठळ्या बसवणारा आवाज म्हणजे कान बधीर होतील असा प्रचंड मोठा आवाज. आता इथे शब्दार्थ बघा, वाक्यप्रचारांचे अर्थ पहा. पार करणे, अंतर कापणे. पार करणे म्हणजे काय? तर अंतर कापणे. जीवाला मुकणे, प्राण गमावणे, हुरळून जाणे, खूप आनंद होणे, ध्यानी येणे, लक्षात येणे, कट करणे, षडयंत्र करणे, कारस्थान करणे, धाव घेणे, जोरात पळणे. अशा प्रकारचे हे शब्दार्थ तुम्ही नोट डाऊन करू शकता परत एकदा. ओके, हे शब्दार्थ नोट डाऊन करून घ्या. आपण चौथ्या पॅरेग्राफ कडे वळतोय आपल्या शेवटच्या ह्या इथपर्यंत. आता मात्र जी गाडी आहे ती 5 मिनिटात निघणारच होती. निरंजनने धावत स्टेशन मास्तरांना गाठलं. त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं, पण ते त्यांना खरंच वाटेना. अखेर निरंजनने आर्जव केली म्हणजे काय? विनंती केली. आर्जव हा शब्द याही आधी येऊन गेलेला आहे, त्यामुळे परत एकदा सांगते की आर्जव करणे, विनंती करणे, की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. मी खोटं बोलत असेन तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या. एवढं बोलल्यावर स्टेशन मास्तरांनाही त्याच्या बोलण्यात तथ्य वाटू लागलं. आता खरं तर एखादा लहान मुलगा पळत येतो काय, स्टेशन मास्तरांना गाठतो काय आणि तो त्यांना सांगतो काय की बाबा असं गोष्ट घडली आहे. साधारण एखाद्या व्यक्तीवर कसा विश्वास ठेवायचा? रेल्वे प्रशासनाकडून किंवा रेल्वेतल्या कुठल्याही यंत्रणेकडून त्यांना ही खबर तर मिळालेली नव्हती, पण मात्र हा लहानसा मुलगा काहीतरी बातमी घेऊन आलाय आणि तो म्हणतोय की माझं बोलणं तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही मला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकता जर काही असं काही घडलं असेल तर. नसेल तर एवढं बोलल्यावर मात्र त्या लोकांनी सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तथ्य म्हणजे काय? त्याच्यामध्ये जी काही सत्यता आहे ते. उगाच धोका नको म्हणून गाडी थांबवायला सांगून ते पुलाकडे निघाले. निरंजनने नेमकी जागा दाखवली. फारच भयंकर, कल्पना करता येणार नाही असा भयंकर अपघात झाला असता. स्टेशन मास्तरांनी लगेच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले म्हणजे काय?
तर शहानिशा करायला लागले, हे कसं झालं, काय झालं, किती मोठा खड्डा आहे, केवढा आहे, याने काय करता येईल, यामुळे काय होऊ शकतं, हे सगळं तिथे मात्र त्यांनी पंचनामा करायला सुरुवात केली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सारे अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी जमा झाले. पहिली खबर देणारा म्हणून निरंजनलाही थांबावं लागलं. म्हणजे आता ही खबर निरंजननेच दिली, कशी दिली, काय पाहिलं त्याने, हे सगळं सांगण्यासाठी त्याला हे जेवढे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांपुढे त्याला सुद्धा थांबावं लागलं. एवढा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला, म्हणजे त्याच्या हुशारीमुळे टळला हा. तात्काळ म्हणजे लगेच. म्हणून त्याचं कौतुकही झालं. परंतु त्यावेळी निरंजन मात्र दूर एका झाडाखाली बसला होता. तो निराश झाला होता. त्याचा नागरिक शास्त्राचा पेपर चुकला होता. तो नापास होणार होता. त्याला गुरुजींकडून मिळणाऱ्या सगळ्या सवलती रद्द होणार होत्या. निरंजनच्या जवळ येऊन वार्ताहरांनी, म्हणजे कोण वार्ताहर, म्हणजे कोण, तर पत्रकार जे आपले आहेत ते, त्याचं नाव विचारलं, फोटोही काढला. निरंजन उदास मनाने घरी परतला. म्हणजे अतिशय उदास झाला. एवढी मोठं कार्य केलं ह्या मुलाने आणि तरी देखील त्याला त्याचं हे श्रेय जे मिळतं ना आपल्याला, ते त्याला बिलकुल नाही, की माझ्यामुळे ही सगळी दुर्घटना जी होती ती पलटवली किंवा ते सगळं अनर्थ जो आहे तो टळला. त्या मुलाला त्याचं नाही, त्या मुलाला हे की माझा पेपर चुकला, मी नापास होणार आणि आता मात्र भेडसावळे गुरुजी माझं शिक्षण बंद करणार, माझं जेवण बंद करणार, प्लस माझं जे स्वप्न आहे रेल्वेत फिरण्याचं, त्या एवढ्याशा लहानशा मुलाने जे काही स्वप्न पाहिली होती ती सगळी स्वप्न आता कुठून जाणार की काय, सगळं काही थांबणार, याच भीतीने तो कुठेतरी नाराज झालेला होता. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात निरंजनची स्तुती फोटोसह छापून आली होती. भीषण अपघात टळल्याचं श्रेय त्याला देण्यात आलं होतं. म्हणजे जे काही अपघात टळला त्याचं सगळं श्रेय याला देण्यात आलं होतं. म्हणजे जे काही क्रेडिट आहे ते सगळं याला दिलं, की ह्या मुलामुळेच आज एवढी लोक वाचली. आता विचार करा ना, त्या ट्रेनमध्ये कित्येक लोक असतील, कित्येक फॅमिली असतील, कितीतरी आपण ऍक्सिडेंट आपण आजपर्यंत अनुभवलेत, आपण बघितलेत, न्यूज चॅनलवर पाहतो कशा प्रकारे ट्रेन जी आहे ती पलटली जाते, उलटली जाते, कधी रेल्वे उखडल्यामुळे, कधी पावसाच्या परिस्थितीमुळे कित्येक दुर्घटना आपण पाहिलेल्या आहेत आणि यामध्ये कित्येक लोकांचे जीव गेलेले आहेत. सरकार एक घोषणा करतं की अमुक अमुक व्यक्तींना अमुक अमुक रक्कम मिळेल आणि ती रक्कम मिळेल, पण माणूस कायमचा निघून गेलेला असतो. कित्येक लोकांची स्वप्न राहिलेली असतात आणि हे सगळं जे काही आहे ना, हे निरंजनच्या एका चाणाक्षपणामुळे हे हा जो अपघात आहे हा राहिला. म्हणजे ज्यांनी कोणी हे सगळं मुद्दामून करून ठेवलं होतं ना, त्या सगळ्या परिस्थितीला जुगारून जे काही परिस्थिती आज त्यांनी चांगली परिस्थिती निरंजनच्या एका चाणाक्षपणामुळे निर्माण झाली, पण इथे मात्र त्याची स्तुती करण्यात आली. पण निरंजन या सगळ्यातून म्हणजे त्याने केवढं मोठं काम केलं हे त्याच्या लक्षात आलंही नसेल, पण त्याच्या लक्षात एकच की माझं जे काही स्वप्न आहे ते मात्र मी पूर्ण करू शकत नाही. निरंजनच्या स्वप्नापुढे अशा कित्येक लोकांचे स्वप्न त्यांनी पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्याची जबाबदारी पूर्ण पार पाडलेली आहे, असा हा निरंजन. आणि पुढे पाहूया आपण. हे सगळं श्रेय त्याला देण्यात आलं होतं. त्या दिवशी मावशीच्या घराकडे मोठी मोठी माणसं आली. खुद्द जिल्हाधिकारी आले, शाळेचे मुख्याध्यापक आणि भेडसावळे गुरुजीही आले. निरंजनने धावत पुढे जाऊन गुरुजींचे पाय धरले. रडत रडत तो म्हणाला, गुरुजी, मी नापास होणार, माझा कालचा नागरिकशास्त्राचा पेपर बुडाला. म्हणजे लोक कौतुक करायला त्याच्या दारात आलेले आहेत हे सोडलं आणि तो मात्र गुरुजींकडे धावत जाऊन तो रडायला लागला की माझा पेपर बुडाला आणि मी आता नापास होणार. नाही रे बाळा, तू उत्तम नागरिक आहेस, शेकडो माणसांचा जीव वाचवला, शेकडो माणसांचा जीव वाचवलास
आणि नागरिक शास्त्राच्या खऱ्या परीक्षेत पास झाला. म्हणजे जी आपली कर्तव्य आहे त्या कर्तव्यामध्ये तो अक्षरशः पास झालेला आहे, असं या भेडसावळे गुरुजींचं याचं म्हणणं होतं. तुझं वर्ष कसं वाया जाईल हे बघ. शाळेचे सगळे अधिकारी आले. खास बाब म्हणून तुझी नागरिक शास्त्राची परीक्षा उद्या घेतली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तुला सरकारी वसतिगृहात प्रवेश द्यायचं ठरवलं आणि वर वह्या पुस्तकांच्या खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. आता नको हे तुझं वार लावून जेवायला. तुला आता वार लावून जेवायची गरज नाहीये, असं म्हणून गुरुजींनी निरंजनला हृदयाशी धरलं. तेव्हा साऱ्यांचेच डोळे पाणावले. आणि खर तर हा जो लेसन आहे साद मयुराची या पुस्तकातून घेतलेला हा पाठ आहे. आणि खर तर निरंजनची इथे किती परिस्थिती विपरीत होती आणि आज त्याच्या या एका कृतीमुळे म्हणजे नागरिक शास्त्राचा पेपर किती बघा ना, म्हणजे किती कॉन्फिडेंटली सगळं जुळवून आलं. परीक्षा कुठल्या पेपराची, तर नागरिक शास्त्राचा, पॉलिटिकल सायन्सची, ज्याच्यामध्ये आपल्याला एक नागरिक काय असतो, त्याची कर्तव्य काय असतात, लोकसभा काय असते, ग्रामपंचायत काय असते, आपण निवडणूक का लढायला हवी, म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भात असणारी बरीचशी माहिती आपल्याला त्यामध्ये दिलेल्या आहेत. एका सामान्य विद्यार्थ्याला ही सगळी माहिती असणं आवश्यक आहे. पण हे फक्त माहिती घेणं आवश्यक आहे का, याला इम्प्लिमेंट करणं पण गरजेचं आहे ना. तर हेच कुठेतरी निरंजननी त्याच्या या पेपरच्या दिवशी केलेलं आहे आणि खऱ्या आयुष्यात तो पास झालेला आहे. परीक्षेमध्ये तर पास नापास हे होतच असतं. नापास होणं म्हणजे सगळंच काही गमावणं असं कधीच नसतं. प्रत्येक स्टेप आयुष्यामध्ये खूप महत्वाची असते. आणि निरंजनच्या बाबतीमध्ये निरंजनच्या आई वडील नसताना त्याची जी बेताची परिस्थिती आहे, ही परिस्थिती पाहता आता मात्र हे सगळं जेव्हा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जेव्हा लक्षात आलं, शाळेतल्या प्राचार्यांना किंवा अनेक लोकांना जेव्हा हे माहिती पडलं, तेव्हा मात्र त्याचं वसतिगृहात म्हणजे एका हॉस्टेलला राहण्याची त्याची चांगली सोय करण्यात आली. त्याला वह्या पुस्तकं सुद्धा देण्यात आले आणि त्याचबरोबर त्याला शिष्यवृत्ती म्हणजे जी काही शिष्यवृत्ती आहे ती शिष्यवृत्ती सुद्धा त्याला देण्यात आली, जेणेकरून त्याला जे काही स्कॉलरशिप, ती स्कॉलरशिप म्हणजे ती शिष्यवृत्तीच्या माध्यमातून त्याचा जो वह्या पुस्तकांचा अभ्यासाचा जो काही खर्च आहे तो खर्च मात्र इथे पार पाडण्यात येणार होता. एवढी सगळी सोय फक्त आणि फक्त निरंजनच्या एका सावधगिरीमुळे पार पाडली. एवढंच नाही तर त्या मुलाने एक सावधगिरी बाळगून कित्येक लोकांचे आयुष्य वाचवले, कुटुंब वाचवली, त्यांची स्वप्न वाचवली. प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं, कोणाला कुठे ना कुठे पोहोचण्याचं एक ध्येय असतं, ते ध्येय त्याने इथे कुठेतरी पूर्ण केलेलं आहे. असा हा एक निरंजन आहे की ज्याने त्याचं कर्तव्य निभवलेलं आहे. पण आपण मात्र सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे की कशा प्रकारे आपण जी आपली कर्तव्य आहे ती कर्तव्य आपण पार पाडायला पाहिजेत. इथपर्यंत हा आपला लेसनचा हा पार्ट आहे, आपण पाहिलेला आहे. याचे शब्दार्थ बघूया. शब्दार्थ बघा. निदान म्हणजे फक्त, कमीत कमी, दीर्घकाळ, दीर्घकाळ म्हणजे खूप वेळ, गांभीर्य म्हणजे काय, गंभीरपणा, तात्काळ म्हणजे काय, लगेच, ताबडतोब, चाणाक्षपणा, चतुराई, दक्षपणा म्हणजे दक्षता घेणारा. टळला म्हणजे काय, घडला नाही म्हणजे ते तेवढा जो काळ आहे तो निघून गेला. भीषण म्हणजे काय, भयंकर. खास बाब म्हणजे काय, विशिष्ट गोष्ट. त्याच्यानंतर वाक्यप्रचारांचा अर्थ बघा. अर्ज करणे, कळवळून विनंती करणे, ताब्यात देणे, सोपवणे, तथ्य वाटणे, मुद्दा विचाराधीन घेणे, मुद्दा जो आहे विचाराधीन घेणे, पंचनामा करणे, लेखी चौकशी अहवाल तयार करणे म्हणजे काय घडलं, कसं घडलं, केव्हा घडलं, कोण कोण होतं, या सगळ्याचा पंचनामामध्ये हा लेखी स्वरूपात इन्फॉर्मेशन घेतली जाते.
आणि रद्द होणे, बंद होणे. रद्द होणे म्हणजे काय, बंद होणे किंवा काय म्हणतात त्याला आपण की कॅन्सल होणे. पाय धरणे, शरण येणे. वाया जाणे, व्यर्थ जाणे. हृदयाशी धरणे, मायेने कुशीत घेणे. डोळे पाणवणे म्हणजे डोळ्यात अश्रू येणे. एवढे हे शब्दार्थ तुम्हाला परत एकदा दाखवते, जेणेकरून ह्या लास्ट पॅरेग्राफचे तुम्ही शब्दार्थ परत एकदा नोट डाऊन करून घ्या. ओके, इथपर्यंत झालंय सर्वांचं. बघा, पुन्हा एकदा नोट डाऊन करून घ्या. इथपर्यंत आपला जो पाठ आहे हा पाठ पूर्ण झालेला आहे. पुढच्या वेळेस आपण दुसऱ्या पाठाशी संदर्भात आपण नक्कीच भेटू.